आले देवाजीच्या मनात येथे कुणाचे चरण. देवाजी म्हणजे कोण? आजच्या राजकीय लोकांसाठी हे देवाजी म्हणजे देवेंद्र फडणवीस. सध्या तोच माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात पॉवरफुल आहे. आपण जर पाहिलं तर अजितदादाच्या तर रोज एका मंत्र्याचे भ्रष्टाचार बाहेर येतात, कुणावरती केस होतीये. दादाच्या पोरावर सुद्धा जमीन घोटाळ्याचे आरोप झाले. दादांच्या राजीनाम्याची मागणी झाली. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, भ्रष्टाचारी नेते हे प्रत्येक पक्षात ठासून भरलेले आहेत, ठासून. मी सांगतो असा एकही व्यक्ती निघणार नाही की त्याच्यावरती भ्रष्टाचार नसेल, आरोप नसेल, कुठली केस नसेल, असा एकही निघणार नाही, शोधून सुद्धा. त्यामुळे परंतु एका पक्षामधल्या लोकांवरती विशिष्ट आकसापोटी केलेल्या कारवाया आपण जर पाहिलं तर आता हे सध्या माणिकराव कोकाटे हे प्रकरण समोर आले. ह्या कोकाटेने 30 वर्षाखाली काशी केलेली होती. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतात, मागास असतात, त्यांच्या सदनिका यांनी लाटल्या माश्या यांनी खोटे कागदपत्र सादर करून. झालं, कर्म चालून आलं. कृषी मंत्री पदावर असताना असेच विधान भवनाचा जुगारखाना केला, त्यामध्ये त्याचा राजीनामा गेला. जुगारामध्ये लोकांचे शेती पैसे हे जातात, परंतु यांचं मंत्रीपद गेलं. मग दादाला कळालं की बाबा या मंत्र्याला जरा खेळाचा नाद दिसतोय. आपण कसं मुलांच्या मध्ये असणारे सुप्त गुण बघितले आणि त्यांना त्या दृष्टीने कोणची कला त्याच्या अंगात आहे त्या क्षेत्रामध्ये आपण त्याला पाठवतो. तसं दादांनी यांच्या अंगातली कला ओळखली आणि दादाच्या असं लक्षात आलं की यांना खेळण्याचा नाद दिसतोय, म्हणून दादांनी त्याला क्रीडा मंत्री केलं. आणि हे माशे आता त्यांचं अटक वॉरंट निघाले, 2 वर्षाचं असणारं. न्यायालयाने शिक्षा सुनावली. आली पोटात कळ, गेले रुग्णालयात. पंचतारांकित हॉटेल आहे या लोकांसाठी. ते रुग्णालय कुठे आहे? यांना वाचवण्यासाठी, आरक्षण आपलं अटकेपासून संरक्षण देण्यासाठी काहीतरी असे नाटकं करायचे, धूळफेक करायची. 30-30 वर्ष कुठं खटले चालत असतात का?